हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? तर आज बनवणार आहे दुसऱ्या घरी पास्ता. तर पास्त्याचा मेनू आहे. तर हे बघा, कढईमध्ये आपण बटर टाकणार आहे आणि व्हाईट सॉस बनवायचा आहे. त्यासाठी 2 चम्मच टाकलेलं मी गव्हाचं पीठ, कारण का मैदा खात नाही आहे, त्याच्यामुळं अजून थोडंसं बटर लागेल आपल्याला. तर अजून मी थोडंसं बटर टाकणार आहे आणि छान हा खरपूस भाजून घेणार आहे ब्राऊन होऊस तर. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे, दूध, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी टाकणार आहे. आणि थोडंसं दूध टाकून हा झालेला आपला सफेद व्हाईट सॉस तयार. तर हे बघा, अजून छान भाजणंच चाललेलं आहे. तर तोपर्यंत पाणी गरम करून ठेवायला आपण पास्ता टाकूया बॉईल करायला. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पास्ता टाकून घेऊया. पाण्याला उकळी आली का आपण पास्ता टाकून घेऊया. हे बघा, पास्ता टाकून घेऊया आपण. तर हे बघा, पाण्याला उकळी आलेलं आहे, तर पास्ता टाकून घेऊया. हे बघा, पास्ता पण आपला शिजून रेडी झालेला आहे. तर पास्ता आता आपण काढून घेऊया. हे बघा, पास्ता आपला झालेला आहे. तर पास्ता आपला काढून घेऊया. तर त्यासाठी मी सगळ्या भाज्यांची तयारी केलेली आहे. थोडासा हे बघा, हे बघा, सॉस पण आपला छान ब्राऊन झालेला आहे. तर थोडंसं दूध टाकायचं आहे, त्याच्यामुळे काळी मिरी, तर हे बघा, सफेद सॉस झालेला आहे तयार. आणि ह्याच्यात चीज पण आपल्याला टाकायचं आहे नंतरनं. तर हा एक व्हाईट सॉस तयार झालेला आहे. तर तेल आणि थोडंसं बटर मिक्स केलेलं आहे. तर तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकूया आपण लसूण आणि मिरची टाकून घेऊया कढईमध्ये. हे बघा, सगळ्या भाज्या मी चिरून ठेवल्या आहेत, लाल, हिरवी शिमला मिरची, गाजर. तर हे लसूण टाकलेलं आहे, थोडीशी मिरची टाकूया फोडणीला, नंतर कांदा टाकूया. हे बघा, मिरची टाकलेली आहे, नंतर कांदा टाकूया. लाल, पिवळा, हिरवा शिमला कॉर्न काही नव्हते, त्याच्यामुळे लाल पिवळा शिमला टाकलेला आहे. थोडासा कांदा, लसूण, हिरवी मिरची, नंतर ब्रोकोली पण टाकलेली आहे. ब्रोकोली थोडीशी बॉईल करून घेतलेली होती. तर बघा, हे हिरवा शिमला टाकलेला आहे, पिवळा शिमला, लाल शिमला, नंतर गाजर वगैरे टाकलेला आहे. हे बघा, हे गाजर गेलेलं आहे. आणि सगळ्या भाज्या छान आता परतून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ, काळी मिरी टाकून घेऊया. हे बघा, सगळ्या भाज्या छान परतून काळी मिरी, मीठ, ऑर्गॅनो टाकून घेऊया. लाल मिरची, लाल चिली फ्लेक्स नाही आपल्याकडे, तर आपण हिरवी मिरची थोडी जास्त टाकलेली आहे. तर हे बघा, काळी मिरी टाकलेली आहे, थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, ऑर्गॅनो टाकलेला आहे. तर भाज्या छान आपल्या झालेल्या आहेत, नरम. आणि आता आपण पास्ता टाकून घेऊया. कढई खूप छोटी पडलेली आहे, तर आपण मोठ्या कढईमध्ये घेतलेला आहे पास्ता. तर हे बघा, पास्ता आपण छान हलवून घेतलेला आहे. आता सॉस सपेट झालेला ते बनवून घेऊया, कारण का ही डिश संध्याकाळी खाणार आहे, त्याच्यामुळे मी थोडासा सॉस टाकलेला आहे. कारण का आत्ताच जास्त सॉस तयार केला आणि टाकला तर संध्याकाळपर्यंत पुरं घट्ट होऊन जाईल. हे चीज टाकलेलं आहे. तर बघू शकता, पास्ता आपला रेडी झालेला आहे. तर कसा वाटला मेनू नक्की कमेंट आणि शेअर करा. बाय बाय.